हॅलो, काय गेटवर आहात? बरं बरं, या या, आम्ही वाटच बघतोय. या आई, आले. येऊ का? प्लीज वेलकम. प्लीज या 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 या. हे काय, गुरुजी पण आले? बसा गुरुजी, बसा ना. बसा. काय म्हणता गुरुजी? छान छान, मस्त आहे. तुमच्या घरी कार्यक्रम असला ना की कसं मस्त वाटतं. किती छान योग जुळून आलाय ना. चिंगी, पाणी आणतेस का जरा? अगं चिंगी, थांब, मी घेते. थांब. सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. सॉरी. हे सगळं बरोबर नाही होतंय. आता नाही गप्प बसून चालायचं चिंगी. स्वानंदी वहिनींशी बोललंच पाहिजे. वहिनी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. स्वानंदी, हा, हो, ओळख करून देते. बोलूया बोलूया. थांब. हा. तर या आमच्या आई. आणि हे समर राजवाडे, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे माझा पुतण्या आहे हा. ह्याची काय वेगळी ओळख करून देणार मी, सांगा? अगदी बरोबर. तुम्हाला कोण नाही ओळखत? आणि ह्या आमच्या थोरल्या सुनबाई, म्हणजे समरची मिसेस स्वानंदी. नमस्कार. आणि ही आमची अप्पी, म्हणजे अर्पिता, अंशुमनची मोठी बहीण. आणि तुमची दुसरी मुलगी नाही दिसत आहे. ती तिच्या सासरी आहे. जरा थोडा प्रॉब्लेम आहे, ती येऊ नाही शकली आज. पण एक सांगू का, तुमची अनुष्का खूप सुंदर आहे. अरे वा, आई मी म्हणत होते ना, बघा खूप छान. अंशुमन कुठे आहे? अंशुमन ना येतोच आहे, 2 मिनिटात पोचेल आता तो. घ्या ना. बाबांचा फोन येतोय. मी सॉरी. घ्या घ्या, तुम्ही तोंड गोड करा, घ्या. हॅलो. हा बाबा, स्वानंदी का? कोण बोलताय? ज्यांचा फोन आहे त्यांच्या नात्यातले का तुम्ही? माझ्या बाबांचा नंबर आहे हा. कोण बोलताय? हा फोन सापडलाय का तुम्हाला? कुठे हरवलेला फोन आहे का? काय काय झालंय नक्की? नाही मॅडम, तुमच्या वडिलांचा अपघात झालाय. डायलिस्ट मध्ये तुमचा पहिला नंबर होता म्हणून तुम्हाला कॉल केला मॅडम. मी तिथे पोहोचते. तुम्ही आहात ना त्यांच्या बरोबर? जरा थांबा. लवकर या. राजवाडे, काय झालं? बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? कसा? सॉरी, पण मला तातडीने निघायला लागेल. आजी, स्वानंदी मॅडमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. चला. हो हो, जा तुम्ही. पाहुण्यांना आम्ही बघतो. जा. समर प्लीज, म्हणजे तू थांबशील का? तू थांबायला हवंस ना. तसं एरवी मी काही बोलले नसते, पण अंशुमनच्या वडिलांच्या जागी कोणी नाहीये ना, म्हणून थांबशील का प्लीज? अगं असं काय करते? स्वानंदीला सोबत नको का कुणी? हो, काकू बरोबर बोलतायत. तुम्ही थांबा, पण मला निघावं लागेल लगेच. तुम्ही थांबा. सॉरी, पण मला काय होतंय कळवा. आणि तुम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलला घेऊन जा. मी तिथे फोन करून ठेवतो. ओके ओके, मला कळवत राहा. मी कळवते. सॉरी हा, मी येते.
अंशुमन, अरे पाहुणे वाट बघतायत, जा चेंज करून ये जा पटकन. आई खूप वेळ झाला, बाबा शुद्धीवर काय येत नाही आहेत. येतील. डॉक्टर आलेत ना, ते चेक करतायत. काही सिरियस नाही ना होणार? म्हणजे मी मूवीज मध्ये बघितलंय ना, जर माणूस शुद्धीवर नाही आला ना तर कोमात जातो. बाबा कोमात नाही ना जाणार? अगं वेडी आहेस का? ओळखायस का? अभद्र बोलू नको. आई अगं पण हॉस्पिटलमध्ये कळतंय ना तुला, हळू बोल ना जरा. कसे बोलतायत मग? असं बोलायचं असतं? ती बिचारी घाबरली म्हणून असं काहीतरी बोलते. सुश, हे बघ, असं काही होणार नाहीये, कळतंय ना तुला? आणि असं काही नसतं बोलायचं ग. खरंच घाबरलीये ना, मला नाही कळत आहे. इट्स ओके, इट्स ओके. स्वानंदी मॅडम, बस बस, शांतपणे बस बस बस. सुश, कसे आहेत बाबा? बरे आहेत का? मला सांगा, तुम्हाला डॉक्टर कारखानेच भेटले का? मी आता त्यांना इथे येता येता फोन केला होता. ते इथले सिनियर डॉक्टर आहेत. हा म्हणजे बाबा काही कळत नाहीये. मी डॉक्टरांना भेटले, त्यांच्याशी बरेचदा बोलले, पण बाबा शुद्धीत नाही आलेत अजून, त्यामुळे काळजी वाटते. नाही, मी डॉक्टरांशी बोलतोय स्वानंदी मॅडम. त्यांचं असं म्हणणं आहे की रक्त गेलंय बऱ्यापैकी, त्याच्यामुळे काही टेस्ट करायला लागतील. आणि पण ट्रॉमा नाही आहे फार मोठा. ऑलरेडी मी अजून एका न्यूरोलॉजिस्ट या डॉक्टरांशी बोलायला सांगितलंय. आपण सगळे प्रयत्न करतोय, डॉक्टरही सगळे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण आता थोडासा धीर धरूया.